आयुरा, आई तू येते? तिने आईला विचारलंच. आईने मान हलवून होकार दिला. सुगंधाला बरं वाटलं. ती हॉस्पिटलमध्ये जाताना हजार विचार मनात येत होते. ओळखेल ना बरोबर, की फक्त नावच लक्षात राहिलं असेल तर? आपण समोर गेलो आणि कोण तू असं विचारलं तर? या जर तरच्या विचाराने एकदम अस्वस्थ झालं होतं तिला. मनातले विचार झटकून तिने रिक्षा पकडली आणि दोघीही हॉस्पिटलला पोहोचल्या. लिफ्टने 3ऱ्या मजल्यावर पोहोचल्या. जसजसं ICU वार्ड जवळ येत होतं तसतसं तिच्या हृदयात खळबळ होत होती. इथून पुढे दादा म्हणत होता आजचा दिवस तरी ICU मध्ये ठेवतील त्याला, उद्या जनरल वॉर्डमध्ये घेतील असं डॉक्टर म्हणाले. ती आईशी बोलत चालली होती. आई तिला हा हो करत उत्तर देत होती. आई आणि ती आतमध्ये गेल्या. वॉर्डमध्ये गेल्यावर आयुषच्या आई बसल्या होत्या समोरच छोट्या टेबलवर. त्यांना तिने आणलेल्या जेवणाचा डबा काढून दिला. आयुष झोपला होता. तिची आई पुढे आली. आयुषच्या आईजवळ आयुषची चौकशी केली आणि थोडा वेळ बसून ती घरी जायला निघाली. तेव्हा सुगंधालाही लवकर यायला सांगून गेली. आयुषसाठी येताना तिने फळं आणली होती. सुगंधाने ती दिली. आता सर्व घरी गेले होते. त्याची आई, सुगंधा आणि तो असेच होते हॉस्पिटलमध्ये. दादाही तिथे नव्हतं. आई सोबत होती म्हणून समीरला काही टेन्शन नव्हतं. आई निघून गेल्यावर ती हळूहळू आयुषच्या कॉटजवळ गेली. बघत होती त्याला एकटं. त्या दिवशी साडी सावरण्याच्या नादात आणि दादा असल्याच्या दर्पणात तिने त्याला नीट बघितलंच नव्हतं. आज त्याला ती निरखून बघत होती. काय बोलले डॉक्टर? तिने आयुषच्या आईला विचारलं. काही नाही बाई, थोडक्यात आमचा पोरगा वाचला, त्या देवाची कृपा. आयुषच्या आईने माधवीने लगेच हात जोडले. डॉक्टर म्हणाले बाहेरूनच लागलं. आतून त्याला काही जास्त मार लागला नाही, पण रक्त खूप गेल्याने अशक्तपणा असेल आणि 16 टाके पडले, पण बाकी त्याला काही त्रास नाही. आईने देवाचे आभार म्हणत तिला बोलली. ती हळूच त्याच्या बेडवर बसली आणि तिच्याही नकळत तिचे हात त्याच्या डोक्यावरून फिरले. हे बघून माधवीच्या कपाळाला आठ्या पडल्या, पण सुगंधाचं लक्ष नव्हता. सकाळी पडलेल्या स्वप्नामुळे मॅडम जास्तच भावूक झाल्या होत्या. ती आपल्याच विचारात असताना त्याने अचानक झोपेत हात पकडला. तिला त्या पहिल्याच पुरुषी स्पर्शाने 420 व्होल्टचा करंट बसला. तिने हात सोडवायचा प्रयत्न केला तरी तो सोडेना. हा झोपेत इतका घट्ट हात कसा काय पकडू शकतो? बापरे! ती एकदा माधवीकडे आणि एकदा त्याच्याकडे बघत होती. काय म्हणतील आपल्याला, हाच प्रश्न होता मनात. ती घाबरली होती, त्यामुळे पटकन काही सुचलंच नाही तिला. माधवी अजूनही तिला रागात बघत होती, जसा काय तिने गुन्हाच केला होता. हात तर तिच्या मुलाने पकडला होता. तिच्या मनात एकतर त्याच्या स्पर्शाने वेगळंच वाटत होतं आणि ही समोर असलेली परिस्थिती काही वेगळीच होती. झोपेत असला म्हणून काय तिचीच चुकी काढणार का? ती मनाचाच विचार करत होती. मन आपसुकच खाली झाली होती तिची. तिला माधवीला काही सांगताही येत नव्हतं. ते झोपेत हात पकडला. ती कसंबसं बोलली. मग त्याच्या डोक्यावरून कशाला हात फिरवतेस? मग काय करणार तो? असं म्हणून त्या हसू लागल्या. ती तर आता काय ऐकायला मिळेल म्हणून घाबरली होती. तर माधवी एकदम हसत असं म्हणाल्या तशी एकदमच लाजली ती.
सहजच तिने नजर त्याच्या चेहऱ्यावर नेली तर पट्ट्या जागा होता. त्याने म्हणे नसताना तो असं काही करेल वाटलंच नव्हतं. फोनवर बोलणं वेगळं आणि समोर अशी ही ती पहिल्यांदाच भेटत होती. असं कोणी करतं का, तेही स्वतःच्या आईसमोर? ती मनातल्या मनात विचारात दंग असतानाच त्याने हात सोडला आणि तिच्या चेहऱ्यावर बदलणारे भाव तो टिपत होता. मग मात्र तिला जास्तच लाजल्यासारखं झालं होतं. हृदय 80च्या स्पीडने पळत होतं तर हात कंप पावत होते. होणाऱ्या सासूबाई बसल्या होत्या त्यामुळे जास्त काही ती बोलू शकत नव्हती. वेडा कुठला, ती मनातच त्याला शिव्या घातल्या. कारण त्याच्यामुळे असं झालं होतं सर्व. कसं वाटतंय आता? सुगंधाने एकदम हळू आवाजात विचारलं, कारण तिला जास्त बोलताच येत नव्हतं. हे ती सासू समोर होती म्हणून तिला दाखवण्यासाठी बोलत होती. तिच्या प्रश्नाचं उत्तर न देताच तो तिलाच निहाळत होता. खरंच वेडा झाला का हा? डोक्यावर पडला म्हणून काय झालं? लगेच असं काहीतरी करायचं का? अजूनही त्याच्याकडे बघत नव्हती. इतका वेळ चेहऱ्यावर त्याची नजर स्थिर होती. आता सहजच त्याचं लक्ष तिच्या डोक्याकडे गेलं. हे काय लागलं तुझ्या डोक्याला? त्याने एकदम घाबरून सुगंधाला विचारलं. तिला बघूनच त्याला भीती वाटली. तो हात लावणारच की तिने डोके मागे घेतलं. दुखतंय? त्याने आपला चेहरा त्रासिक करत विचारलं. जसं काही तिच्यापेक्षा ह्यालाच त्रास जास्त होत होता. खरंच होतं ते. त्याला स्वतःच्या जखमेपेक्षाही तिच्या डोक्याला बँडेज बघून त्रास झाला होता. हा त्रास का होत होता माहित नव्हतं त्याला. ते होय, काही नाही. दरवाजा लागला तो काल जरा. सुगंधा मान दुसरीकडे करत म्हणाली. अगं मग बँडेज कशाला? इतकं कसं लागलं पण? तो थोडा वैतागतच बोलला. झोपेत वगैरे चालायची सवय आहे की काय? मग माझं काही खरं नाही. तू झोपेत पाय सुद्धा देऊन जाशील. हा हा हा. आयुष याही परिस्थितीत मस्करीत सुचत होती. हसला तर त्याच्या डोक्यावर ताण आलं. त्याला दुखलं. तो जरा हळू आवाजात आई ग असं कंडा. तशी आईही जवळ आली. सुगंधाने बाजूला होऊन त्याला आराम करायला सांगितलं आणि बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसला. थोड्या वेळासाठी का होईना तिचा विषय बाजूला सोडला त्याने. हेच तिला बरं वाटलं आणि वाईट वाटलं आपली भेट अशी हॉस्पिटलमध्ये व्हावी यासाठी. पण जाऊ दे, मोठ्या संकटातून तो वाचला हे खूप होतं. थोड्या वेळाने सुगंधाने ऑफिसमध्ये येणार नसल्याचं कळवलं. आई तुम्ही घरी जाऊन फ्रेश होऊन या. मी थांबते तोपर्यंत. इथे बाबा आल्यावर मी जाते. सुगंधा माधवीला बोलली. आईने आयुषकडे बघितलं आणि विचारलं, मी जाऊ का रे की थांबवू? त्याला काय बोलावं कळेना. गैरसमज व्हायला नको तिच्यासमोर. मला जायला सांगतोय असं. बघ काय ते तुमचं तुम्हीच बघा. कोणी जायचं आणि कोणी राहायचं ते मला काही विचारू नका, आयुष म्हणाला. कारण दोन बायकांमध्ये न पडणंच योग्य. तसं सुगंधाने परत सांगितलं. जा तुम्ही आई, मी थांबते. कालपासून आहात तुम्ही. थोडं फ्रेश व्हा आणि आराम करा. तिने यावेळी जबरदस्तीच केली, कारण तिला आयुषची हजेरी घ्यायची होती. बरं बाई जाते मी. ह्यांना पाठवून देते. तू पण जास्त थांबू नकोस. एकतर काल लागलंय डोक्याला. मी तर खूपच घाबरली बाई. एवढी कशी गहळवी तू? आता राहशील ना? त्याला काय वाटलं तर बघून तुला नाही ना चक्कर येणार? आयुषची आई त्याच्याच पुढे सगळं बोलत होती. ती काळजीने बोलत होती. पण आयुषला कळलं होतं सुगंधा खोटं बोलली ते खोटं बोलली आपल्याशी. आयुषने आता डोक्याला आट्या घालून सुगंधाकडे बघितलं.
ती तर दुसरीकडेच बघत होती. त्याच्याकडे बघायची हिंमतच केली नाही तिने. सुगंधा, त्याने हाक मारली तरीही तिने त्याच्याकडे बघायचं टाळलं. ती लांब बसली होती त्याच्यापासून, म्हणूनच तो हाक मारत होता. जवळ बसली असती तर तिचा चेहरा वळवून त्याने तिला बोलावलं असतं. सुगंधा, तू येतेस की मी येऊ? त्याने विचारलं तशी ती गडबडली. खरं तर या विषयावर तिला जास्त काहीच बोलायचं नव्हतं. आपल्यामुळे तिला आयुष्याला काहीच टेन्शन द्यायचं नव्हतं. पण आता तो जास्तच करत होता. अजून त्याला बरं वाटलं नव्हतं तरी येऊ का विचारत होता. ह्या आई पण ना नको ते काम वाढवून जातात. नको, मीच येते. नाईलाज झाला तशी ती उठून त्याच्याजवळ गेली. मगाशी त्याच्या बाजूला बसायचा मूर्खपणा केला तसा आता करणार नव्हती. ती जाऊन बेडजवळ उभी राहिली. काय झालं खरं सांग? त्याने तिच्या नजरेत नजर मिळवत विचारलं. आयुषला ती खोटं बोलली म्हणून राग तर नाही ना येणार. जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका पुढील येणारे भाग. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगत राहिलात तर लिहायला अजून हुरूप येईल. तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे, पाताळे. धन्यवाद.